मनूची आपण अशी वाट बघायचो, त्याला किती वर्ष झाली असं वाटतंय नाही? खरंय, गावी गेल्यापासून फक्त तिच्या फोनची वाट बघायची सवय झाली. पण ईशाचं मात्र अगदी नीट करते हा. आणि ईशा सुद्धा किती हुशार आहे अहो, नवीन शब्द अगदी पटापट शिकते. अगं तिचं वयच आहे ते. पण आपली मनू किती बदललेच बघितलंस ना, कशी एकटी घेऊन गेली ईशाला खेळायला. अहो सवयच आहे तिची ती आता. पूर्वी आपली मनू कशी होती, सारखी आपल्याला विचारून सगळं करायची, लाजरी बुजरी होती. पण आता तसं नाही, किती भरभर करते, ईशाला कशी सांभाळते ती. एकटं पडलं की माणूस बदलतं, आणि साहजिकच नाहीये का ते? खरं सांगू का, मला आपली मनू आपली वाटत नाही, एक वेगळीच मुलगी वाटते. तिच्याशी बोलताना सुद्धा वेगळंच वाटतं. ओके, नो प्रॉब्लेम. ईशा ईशा, आता इथे नाही, आपण आधी काय करायचं, हात पाय धुवायचे नीट. मग आपल्याला जेवण करायचंय. चला 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 चला. आता डॉल सोबत नाही खेळायचं. आपण काय करायचं, आधी आपण जेवायचं, मग आपण खेळूया. ओके? अरे नानू मामा, तू उभा का, बस ना. नाही नाही, मी आपला उभाच ठीक आहे. बर, तू काय म्हणत होतास मगाशी मला? काय नाही, म्हटलं आता आमच्या आयुष्याचा हत्ती गेला, आता शेपूट फक्त बाकी आहे. शेपूट असलं तरी तेही सांभाळायला हवंच. काय म्हणतोस, आई काय म्हणते? तू बोलली नाहीस का तिच्याशी? अरे मी बोलतेस तिच्याशी, पण तुमचं कसं खास गुळपीट आहे ना. आणि तू तिचा खबऱ्या, म्हणून आपलं सहज विचारलं. काय निर्मले, अगं आता कसलं खास आणि कसलं काय, तिला तिकडची हवा मानवते तशी बरी आहे, पण रोज इथली आठवण मात्र येते तिला. हो, येणारच रे, पण आपण तरी काय करणार आता, सांग ना. चला मी निघते. वंस, विक्रांत बरा होईल ना? नाही म्हणजे कसा वाटला तो तुम्हाला? ठीक आहे. त्याला रोज हे असं बघायचं म्हणजे शिक्षा आहे हो. तुला एक सांगू का अलका, तू ना विक्रांतची आई होऊन सारखी सारखी काळजी करू नकोस, त्याची मैत्रीण होऊन बघ. मैत्रीण म्हणजे? अगं म्हणजे मैत्रिणीसारखी वागलीस ना की त्याचं टेन्शन कमी व्हायला मदत होईल. डिप्रेशन मध्ये असलेल्या लोकांशी ना त्याच्या घरातल्यांनी अगदी नॉर्मल वागायचं असतं. म्हणजे आपण अति काळजी करून त्याचं टेन्शन नाही वाढवायचं. हो हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी करेन ना तसं. म्हणजे मी माझ्या लेकासाठी वाटेल ते करेन. दॅट्स द स्पिरिट. बरं, मानसीची काही खबर बघ. दिल्लीला गेल्यापासून काहीही नाही. आपल्या घराकडे पाठ फिरवली तिने. झोपली का ग ईशा? हो आजोबा, झोपली आत्ताच. आत्ता कोणाला फोन लावताय तुम्ही? अगं दळवीना कळवतो तू आलीस ते. थांबा आजोबा. कशाला? कशाला म्हणजे काय बाळा, अगं 3 वर्षांनी तू परत आलीस ना. मग काय झालं आजोबा, काय फरक पडतो? तुला नसेल, आम्हाला पडतो. आजोबा प्लीज तुम्ही त्यांना फोन करू नका. हे बघा, काही गरज नाहीये, मी काय त्यांना जाऊन भेटणार नाहीये. काय ग झालं म्हणू? आजी बघ ना, आजोबा ऐकतच नाहीयेत. अगं
तू ठेवले नसलेस तरी आमचे संबंध आहेत ग. ठीक आहे, पण मी आल्याचं कळवू नका. तर त्यांना बरं वाटेल. सारखी आठवण काढतात तुझी. चांगली माणसं आहेत होती. हो, मी कुठे नाही म्हणते आजोबा, खरंच चांगली माणसं आहेत ती. पण तरीही मी आल्याचं कळवू नका. का ग असं करतेस मनू? कारण काही नाही ग. अगं आता बदललंय ना सगळं. किती गॅप गेलीये मध्ये. तिथेही सगळं बदललं असेल. आणि आता सगळं नव्याने सुरू करतेय ना मी. मग कशाला मागे जायचं? मागे जायचं असं कसं ग म्हणतेस तू? जाण्यापूर्वी तर दळवींशी किती चांगले संबंध जपले होतेस तू. अगं मोनाला जमलं नाही ते तू केलंस. आणि त्यांचंही किती प्रेम आहे ग तुझ्यावर. विजयराव, अलकाताई, सलीलशी तुझं लग्न जमवण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. विसरलीस का सगळं? काही विसरले नाहीये. तरी अशी वागतेस? अगं त्यांनी काय घोडं मारलंय तुझं? काही नाही. हो ना, मग कशाला हा हट्ट करते? मला फोन करू दे, कळवू दे त्यांना. अगं त्यांना आनंद होणार असेल तर तुला काय त्रास होतोय? मला त्रास होत नाही आजोबा. मग उगाचच विरोध करायचा का मग? कारण मी माझ्या आयुष्यातलं दळवी कुटुंबाचं दार बंद केलंय. बंद. तू तुझ्या आयुष्यातला दळवी कुटुंबाचा दरवाजा बंद केलायस म्हणजे काय? अर्थ काय याचा? मी इथून जाताना जुनं सगळं एका पेटीत बंद करून गेले होते. मला सगळं नव्याने सुरू करायचं होतं. पण तू परत आलेस ती तुझ्या जुन्या माणसांमध्येच ना, की आमच्याशी संबंध ठेवायचे नाही तुला? हो, असं कसं बोलताय तुम्ही आजोबा? तुमच्याशी न बोलता राहीन का मी? तसं असतं तर दिल्लीत 4 वेळा नंबर बदलून सुद्धा तुमच्याशी संपर्क ठेवला असता का? म्हणजे मला काही कळलं नाही बाई. तू सारखे नंबर बदलायचीस ते कशाला? कारण मला इथल्या कोणालाही, म्हणजे दळवींना माझा पत्ता लागू नये म्हणून. 4 वेळा मी सिम कार्ड बदललं यासाठी की त्यांना मला कॉन्टॅक्ट करता येऊ नये. मला दळवींपासून लांब राहायचं होतं. काय बोलतेस काय तू मनू? म्हणजे अलकाताई, विजयराव यांच्याशी एकदाही बोलली नाहीस तू? आणि ते बिचारे सारखे चौकशी करायचे ग तुझी आमच्या जवळ. नाही, कुणाशीही नाही. तुम्ही दोघं सोडून मी कुणाशीही बोलले नाहीये गेल्या 3 वर्षात. जावई बापू आणि निर्मला आत्यांशी सुद्धा नाही? नाही, कुणाशीही नाही. त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये काम करायची संधी दिली, पण ताईने जो दळवी कुटुंबाला त्रास दिलाय त्याच्यानंतर मला त्यांच्यासोबत काम करणं, त्यांच्याशी हसून खेळून वागणं मला पटेना. हे तुझं काहीतरीच आहे हं मनू. त्यांनी तुझ्याबद्दल असा ग्रह करून घेतला नसता. त्यांना माणसं कळत नाहीत का? तर तुझ्यात आणि मोनात किती फरक आहे हे काय त्यांना कळत नाही? भाजी, पण तरी मला नव्हता कॉन्टॅक्ट ठेवायचा. होतच काय बोलायला. अगं पण म्हणजे काय? सलील बरोबरचं मोडलेलं लग्न सोडलं तर असं काय संपलं होतं? मी पाहू शकतो, मी सांगू शकतो, ते एक सुंदर, रसरशीत आणि एक गोड असं नातं आहे. तुमच्या दोघात प्रेम नसेल, ते दुर्दैव आहे की तुम्हाला माहित नाही ते प्रेमच आहे. हे विक्रांतलाही माहित नाही की हे प्रेम आहे आणि तुलाही माहित नाही.
मी एकटा पडेन, तू नसशील इथे तर. मानसी, तू मला सोडून नको जाऊस. विक्रांत, तू मला खूप फरक पडतो मानसी. तुझं माझ्याशी बोलणं, तुझं हसणं, तुझं मला समजून घेणं, हे सगळं मला हवंय. मी नाही राहू शकत त्याशिवाय. निर्मला वंस येऊन गेल्यात ना काल? हो. अगं बरं झालं आठवण केलीस. गीता, मैत्रीण व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं ग? म्हणजे बघ, आता आपण दोघी जणी जावा आहोत, पण मैत्रिणी सुद्धा आहोत. पण म्हणजे मैत्रीण व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं? म्हणजे बघा, नात्यामध्ये ना एक प्रकारची काय म्हणतात त्याला, मर्यादा असते, बंधनं असतात. तसं मैत्रीत नसतं. म्हणजे मैत्रीत ना आपण एकमेकांशी एकदम असं मोकळेपणानं वागू बोलू शकतो. बरोबर. पण मग मी आता विक्रांतच्या बाबतीत कसं काय करू? काय? अगं मला त्याची मैत्रीण व्हायचंय. वहिनी, किती गोड बोलताय तुम्ही. तुम्हाला विक्रांतची मैत्रीण व्हायचंय? हो, म्हणजे काल वंस तसं सांगूनच गेलेत मला. आई होऊन त्याचं टेन्शन वाढवण्यापेक्षा मैत्रीण होऊन त्याचं टेन्शन घालवायला मदत कर, असं सांगून गेले. मी सांगू? आपला विक्रांत आहे ना, त्याने ना असं स्वतःला कोंडून घेतलं. त्याला असं मोकळ्या हवेत घेऊन जायला हवं. तुम्ही त्याला वॉकला घेऊन जायचा ना रोज. अगं तो जातो की मधून मधून फिरायला. तसं नाही, तुम्ही घेऊन जा. म्हणजे कंपनी मिळाल्यामुळे ना त्याला असं उत्साह येईल आणि तो रोज घराबाहेर पडेल तुमच्या बरोबर. आणि त्याच्याशी गप्पा मारता मारता त्याला बोलतही करता येईल ना. हो ग. तुम्ही ना सलवार कमीज घाला आणि स्पोर्ट्स शूज घालून जा त्याच्या बरोबर. अगं काहीतरी काय बोलतस? मी नाही घालणार हे असले काहीतरी कपडे. तुझं आपलं काहीतरीच. त्यात काय हरकत आहे? आणि जर का तुम्ही रोज वॉकला गेलात ना, तर तुमची तब्येत सुद्धा सुधारेल. मीठ कुठे आहे ग? आजी राहू द्या ना, मी करते सगळं. बस राहू दे. कोशिंबीर तरी करावी म्हटलं. सगळं तूच तर करतेस. असू दे, मला आवडतं. आणि तुम्ही सगळे नेहमी नेहमी कुठे असता इथे? तू किचन नव्याने लावलंयस ना, त्यामुळे मला काही सापडत नाहीये जागच्या जागी. म्हणूनच म्हणते हे राहू दे सगळं. हे मी करते. त्या इथे तुम्ही बाहेर जाऊन बसा. बसा ना, मी करते. बरं. चांगला चुरके हो पोरीला. भराभर करतेय सगळं. हो. अरे या झोप झाली का ईशाची? अरे वा. मम्मा दूध हवं? हो. ओके, आलिया पिल्लू आणते लगेच. मी आणते दूध ईशासाठी. अगं नको, मीच आणते. तिला किती गरम लागतं हे मला माहितीये. पाहिलत ना, मनू सगळं स्वतः करते ईशाचं. आमच्या ईशाचं दुधू, छान छान दुधू.
मी आलेच हा. म्हणू कसं का जमवतेस हे सगळं एकटीने? हो, दिल्लीमुळे सवय झाली आम्हाला. तिथे आमचं कट टू कट टाइम टेबल असायचं. सकाळी उठायचं, हिचा दूध नाश्ता करायचा, मग मी तयारी करून हिला डे केअरला सोडायची आणि मग माझ्या कॉलेजला जायची. अरे वा. चला मी तयार होऊन येते. इशू तू खेळत बसा, आले मी. अगं आम्ही आहोतच ना इथे. मालती, पाहिलत ना हो, मनू आता अगदी सरावली आहे ईशाचं करण्यात. मी तेच म्हणणार होतो. मला अजूनही ती आपली वाटत नाही. खरं सांगू, मला भीती वाटते तिची. हो काहीही काय. मला तर ही सई जास्त आपली आणि जवळची वाटते. हो उगाच काहीतरी बोलू नका. ओके ना प्रोग्राम. ठीक आहे, ही बाजी पण मी जिंकलो. चिटिंग आहे, तू दरवेळी चिटिंग करतोस. काही काय, हा बघ माझ्याकडे जोकर आहे. जोकर आपण कुठलं पण बाण म्हणून वापरू शकतो. मग मागच्या वेळी माझ्याकडे जो करता तू बोललेला असं नाही चालत आणि ते पण तूच जिंकलेलास. ए मॅड, चिटिंग काय ते नाही कशी ठेवून. ए आर्यन, अथर्व, अरे काय चाललंय? किती आवाज चाललाय तुमचा? एक मिनिट, मानसीताई काल येणार होती ना रे? ए हो, चला आपण फोन करूया. हा. हॅलो. हॅलो मानसीताई. हॅलो मानसीताई. हाय. अथर्व, कसा आहेस? मी मजेत. तू कशी आहेस? मी पण मस्त. आणि ईशा? ती पण. घे. हॅलो मानसीताई, तू आम्हाला भेटायला कधी येणार? बघू, जसा वेळ मिळेल तसा. ईशा बोलायला लागली? खूप खूप बोलते ती आता. ती आम्हाला ओळखेल? आपण करून देऊ ना तुमची ओळख. आणि काकांना कोणी विसरतं का? नोट डाऊन कर माझा नंबर. हा ठीक आहे, 1 मिनिट. हा बोल. 9 हॅलो. केला नोट डाऊन? ओके, तू आता मला तुझ्या मोबाईल वरून मिस कॉल दे, म्हणजे मी तुझा नंबर सेव्ह करते. ओके ओके. आणि ऐक, आपल्यात हे बोलणं झालंय हे कोणालाही सांगू नको. हा, हे आपलं सिक्रेट. ओके ओके, सिक्रेट. चलो बाय. काय रे, काय चाललं होतं तुमचं? खेळत होतो. क्लासेसला नाही जायचंय? तयारी कोण करणार? फोन दे, फोन दे इकडे दे. काय चालू असतं रे फोनवर तुमचं? मग नानू मामा ओरडतात तुम्हाला आणि तुमच्यामुळे मला पण ओरडा पडतो. अरे काय तोंड पाहत बसलाय माझं? जा ना, चला चला लागा तयारीला. हॅलो, डॉक्टर मानसी स्पीकिंग. कोण? डॉक्टर मानसी देशपांडे हिअर.
कोण असेल? गीता काकी? मानसी?